हरि ओम. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिया. श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 84 आणि नाम आहे 661. ब्रह्मण्य हो, तप, वेद, ब्राह्मण आणि ज्ञान यांचे रक्षण करणारा. यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. गीता 18:5. यज्ञ, दान, तप यांचा त्याग करू नये. उलट ती कर्मे अवश्य करावीत. त्यातील एके कर्म कामनारहित विवेकी माणसाला पवित्र करणारे ठरते. जी कर्मे स्वतःची कोणती कामना न ठेवता दुसऱ्याच्या हितासाठी केली जातात ती कर्म पवित्र करणारी होतात. अर्थात दुर्गुण, दुराचार, पाप, मल यांना नाहीसे करून महान आनंद देणारी होतात. परंतु तीच कर्मे जर स्वतःची कामना ठेवून आणि दुसऱ्याचे अहित करण्यासाठी केली जातील तर ती अपवित्र करणारी ठरतात. अर्थात लोक परलोक दोन्ही महान दुःख देणारी होतात. अमी सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभुरेवच. वेदांत शास्त्रात, पुराणात, स्मृती ग्रंथात प्राण्यांसाठी शुभ कर्माचे जे विधान केले गेले आहे ते विधान सर्व मीच बनविलेले आहे आणि मला देण्यासाठीच बनविलेले आहे. त्यामुळे हे प्राणी संपूर्ण कर्तव्य कर्मापासून आणि त्यांच्या फळापासून संपूर्णपणे निर्लिप्त राहावे. कधी आपल्या स्वभाव स्वरूपापासून ते च्युत होऊन येत आणि अनन्य भावाने केवळ माझ्याच भक्ती मार्गात लागून राहावेत. म्हणून या संपूर्ण शुभ कर्मांचा आणि व्यावहारिक तसेच शारीरिक कर्तव्य कर्मांचा भोगता मीच आहे. अशा ब्राह्मण्य श्री विष्णूंच्या विधी नियमांचे पालन करूया. 662. ब्रह्मकृत तप करणारा. दिव्यम सहस्राब्द ममोघ दर्शनो जिता निलात्मा विजितो भयेंद्रिय अतप्यत स्माखिल लोक तापनम तपस्तपीयास्तपाम समाहिता. भागवत 2:9-8. तिन्ही लोकांचे परम गुरु आदिदेव ब्रह्मदेव आपल्या जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टी रचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले. परंतु ज्या ज्ञान दृष्टीने सृष्टी निर्मिती खात्रीने होऊ शकेल ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही. एक दिवस प्रलय काळाच्या समुद्रात त्यांनी व्यंजनातील 16वे आणि 21वे अक्षर त म्हणजे तप तप कर या प्रकारे 2 वेळा ऐकले. महात्मे लोक या तपालाच अधनांचे धन मानतात. हे ऐकून ब्रह्मदेवानी शब्द उच्चारणाऱ्याला पाहण्याच्या इच्छेने 4 दिशांकडे पाहिले, पण तिथे त्यांना कोणीच दिसले नाही. ते आपल्या कमळावर बसले आणि मला तप करण्याची जणू आज्ञा झाली आहे असा निश्चय करून त्यातच आपले हित आहे असे समजून त्याने मनाने तपाला प्रारंभ केला. ब्रह्मदेव तपस्वी लोकात सर्वात मोठे तपस्वी आहेत. त्यांचे ज्ञान अमोघ आहे. त्याने त्यावेळी दिव्य 1000 वर्षापर्यंत एकाग्र चित्ताने आपले प्राण, मन, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांना आपले अधीन ठेवून तपश्चर्या केली. त्यामुळे ते सर्व लोकांना प्रकाशित करण्यास समर्थ झाले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवंताने त्यांना जो सर्वात श्रेष्ठ असा आपला वैकुंठ लोक दाखवला व म्हटले, ब्रह्मदेवा, तू एकांतात माझी वाणी ऐकून एवढी घोर तपश्चर्या केलीस, म्हणूनच माझ्या इच्छेने तुला माझ्या लोकांचे दर्शन झाले. सृष्टी रचनेविषयी किम कर्तव्य मूळ झालेल्या तुला तप करण्याची मीच आज्ञा केली. कारण निष्पाप ब्रह्मदेवा, तप हे माझे हृदय आहे आणि मी स्वतः तपाचा आत्मा आहे. मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो, तपानेच धारण पोषण करतो आणि पुन्हा तपानेच या सृष्टीला विलीन करतो. तप ही माझी श्रेष्ठ शक्ती आहे. ब्रह्मदेवा, तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहेस. तू सृष्टी रचनेच्या इच्छेने चिरकाल तपश्चर्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस. म्हणूनच मी तुला माझा श्रेष्ठ श्रेष्ठ वैकुंठ लोक दाखवला. असे श्री विष्णू ब्रह्मकृत आहे. 663. ब्रह्मा.
ब्रह्मारूप चतुरानंद विधाता सृष्टी निर्माता. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. गीता 4:24-25. जसे हवन करणारा, आहुती देणारा, यज्ञ सामुग्री, अग्नी सर्वांना ब्रह्माचं स्वरूप मानतो, तसेच जो प्रत्येक कर्मात करता, करण, कर्म आणि पदार्थ सर्वांना ब्रह्मरूपच अनुभवतो, त्या पुरुषाची ब्रह्मामध्येच कर्मसमाधी होते. अर्थात त्याची संपूर्ण कर्मामध्ये ब्रह्मबुद्धी होते. त्याच्यासाठी सर्व कर्म ब्रह्मरूपच होतात. त्याला फलरूपाने निसंदेह ब्रह्माचीच प्राप्ती होते. कारण त्याच्या दृष्टीत ब्रह्माशिवाय आणखी कोणाची स्वतंत्र सत्ता राहतच नाही. भगवंताने सर्वत्र ब्रह्मदर्शन रूपी यज्ञ करणाऱ्या साधकाचे वर्णन केले आहे. संपूर्ण क्रिया तसेच पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी न मानता केवळ भगवंताच्या आणि भगवंतासाठीच मानणे हा दैव यज्ञ आहे. अर्थात भगवत दर्पण रूपी यज्ञ आहे. भगवान देवांचेही देव आहेत, म्हणून सर्व काही त्यांना अर्पण करणाऱ्यालाच दैव यज्ञ म्हटले आहे. कोणत्याही क्रिया आणि पदार्थांमध्ये किंचित मात्र आसक्ती, ममता आणि कामना न ठेवता त्यांना संपूर्णपणे भगवंताचे मानणे हेच दैव यज्ञाचे योग्य रीतीने अनुष्ठान करणे आहे. योगी लोक दैव यज्ञाने अनुष्ठान करतात. अशा ब्रह्मांचे श्री विष्णू वर्णन करतात. 664. ब्रह्म सत्य ज्ञान अनंत स्वरूप. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म सत्य आहे, ज्ञान स्वरूप आहे. ब्रह्म अनंत आहे. तैत्तरीय उपनिषद. ज्ञान मात्रम परम ब्रह्म परमात्मेश्वर पुमान दृश्यादिभिः पृथक् भानैर भगवानेक ईयते. भागवत 3:32-26. तोच ज्ञान स्वरूप, तोच परब्रह्म, तोच परमात्मा, तोच ईश्वर, तोच पुरुष, तोच एक भगवंत स्वतः. जीव, शरीर, विषय, इंद्रिय इत्यादी अनेक रूपात प्रतीत होतो. सर्वम एतत् ब्रह्मायमात्मा ब्रह्म सोयमात्मा. मांडुक्यकारिका 1-2. हे सर्व ब्रह्म आहे. आत्माही ब्रह्मच आहे. अहम ब्रह्म परम धाम ब्रह्माहम परमम पदम. देहातील आत्म्याचा नाश होत नाही, कारण तो कार्यकारणाच्या पलीकडील आहे. तो सर्वांचा आधार, नित्य, निश्चल, अनंत आहे. ब्रह्म हे त्रिकाला बाधित सत्य, ज्ञान, चैतन्य, अनंत देश, काल, कारण याच्या पलीकडे आहे. ब्रह्म सत्य स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप अर्थात सच्चिदानंद स्वरूप आहे. सत्ने असच्ची, चित्ताने जडाची, आनंदाने अपूर्णतेची निवृत्ती होते. यालाच वेदांतांनी परब्रह्म म्हटले आहे, जे शांत, निरंतर, निर्गुण, निराकार आहे. म्हणून त्याच्यासारखा तोच आहे. कैवल्यम सात्विकम ज्ञानम एकमेवा द्वितीय. आत्म्याचे ज्ञान हे सात्विक ज्ञान होय. हे जाणण्यासाठी समाधी साधन संजीवन नाम. शांती दया सम सर्वाभूती. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. हरिनाम उच्चारू दिधला तेणे. शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट भक्तिमार्ग नीट हरिपंथी. अशा ब्रह्मश्री विष्णूंना जाणून घेऊ. 665. ब्रह्मविवर्धन ज्ञान तप इत्यादी वाढवणारा. यज्ञदान तपकर्म न त्याज्यमितीच्या परे. यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. गीता 18:3 आणि 5. विद्वान म्हणतात, दुसऱ्या सर्व कर्मांचा त्याग केला तरी चालेल, परंतु यज्ञदान आणि तपरूपी कर्मांचा त्याग करू नये. जे कर्म स्वतःची कोणतीही कामना न ठेवता दुसऱ्याच्या हितासाठी केली जातात, ती कर्म पवित्र करणारी होतात. अर्थात
दुर्गुण, दुराचार, पाप इत्यादी मल यांना नाहीसे करून महान आनंद देणारी होतात. म्हणून यज्ञ दान तप करावे. यथयथांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. गीता 4:37 आणि 38. जसे अग्नी काष्ठाला भस्म करून टाकतो तसेच तत्वज्ञान रूपी अग्नी संचित प्रारब्ध आणि क्रियमाण तिन्ही कर्मांना भस्म करून टाकतो. त्यामुळे ज्ञान झाल्यावर कर्माशी अथवा संसाराची संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो. संबंध विच्छेद झाल्याने संसाराच्या स्वतंत्र सत्तेचा अनुभव येत नाही, तर एक परमात्मा शिल्लक राहतो. तत्वज्ञान झाल्यावर अनेक जन्मांचे संचित कर्म संपूर्णपणे नष्ट होतात, कारण सर्व संचित कर्म अज्ञानाच्या आश्रयाने राहतात. ते सर्व नष्ट होतात. तत्वज्ञान झाल्यावर कर्तृत्वाभिमान राहत नाही, म्हणून सर्व क्रियमाण कर्म अकर्म होतात. तत्वज्ञान झाल्यावर संचित प्रारब्ध आणि क्रियमाण तिन्ही कर्मांशी किंचित मात्र संबंध राहत नाही, अर्थात सर्व कर्म अकर्म होतात. अपवित्रता संसाराच्या बंधनाने येते, पण तत्वज्ञान झाल्यावर जेव्हा संसाराचा अत्यंत अभाव होतो तेव्हा अपवित्रता राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून ज्ञानात मात्र अपवित्रता, जडता, विकार नसतात. तत्वज्ञान लौकिक आहे, परंतु परमात्म ज्ञान अलौकिक आहे, असे श्री विष्णू ब्रह्मविवर्धन सांगतात. 666 ब्रह्मविद. वेद आणि वेदार्थ पूर्णपणे जाणणारा. ब्रह्म म्हणजे चैतन्य, अव्यक्त शक्ती. वेद म्हणजे विध, ज्ञान, जाणणे. वेद वेदार्थ येते वेदविद. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भगवंत स्वतः सांगतात, ओम तस्यदिति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे. मी केवळ वेद प्रकट केले नाही, तर मी वेदज्ञाता ब्रह्मविद आहे. वेदतुल्य श्रीमद भागवत पुराण ब्राह्मकल्पाच्या सुरुवातीला स्वतः भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितले, तुझ्या निष्कपट चिरकाल तपस्येने मी प्रसन्न झालो आहे. ब्रह्मदेवा, तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहेच, त्याने तू सृष्टी रचना कर. मी तपाने सृष्टीचे सृजन, संवर्धन, प्रलय करतो. हे सर्व ज्ञान समजून आता तूही तसेच कर, असे श्री विष्णूच ब्रह्मविद आहेत. 667 ब्राह्मण. ब्राह्मण रूप, विप्र, द्विजोत्तम. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. ब्रह्म परम सत्य जाणतो तो ब्राह्मण. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. परमात्मा, अंतर्यामी, परमपुरुष, विष्णू तत्व, कृष्ण तत्व, अंतिम सत्य जो जाणतो तोच ब्राह्मण. ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम. प्रामाणिक वैदिक ज्ञानाची स्वाभाविक कळकळ, ओढ असणे. धर्माच्या चौकटी करताच चातुर्वर्णे मया सृष्टा गुणकर्म विभागशः. गीता 4:13. पूर्वजन्मामध्ये केल्या गेलेल्या कर्मानुसार सत्वरजतम या तिन्ही गुणांमध्ये न्यूनाधिकता राहत असते. सृष्टी रचनेच्या वेळी त्या गुणकर्मानुसार भगवान ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांची रचना करतात. मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष यांची रचना भगवान गुणकर्मानुसार करतात. भगवंत स्वतः ब्राह्मण भक्त पूजक होते. रुक्मिणीने स्वयंवरात श्रीकृष्णांना सांगावं देण्यासाठी अत्यंत गोपनीय अशा ब्राह्मणाची नियुक्ती केली होती, कारण परमात्मा आणि त्यांची अंतरंगा शक्ती जाणणारा तो ब्राह्मण ब्राह्मणाच्या शापाचा भगवंत स्वतः आदर करीत. अशा ब्राह्मण श्री विष्णूंना ब्रह्मवंदन करते. 668 ब्रह्मी. तप, वेद, मन, प्राण यांचे अधिष्ठान. यज्ञ दान तपःकर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. गीता 18:5. यज्ञ, दान, तप यांचा त्याग करू नये, कारण ती मनीषींना पवित्र करणारी आहेत. धृत्या धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया. गीता 18:33.
ज्या त्रुटीने मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांवर आधिपत्य होते ती त्रुटी सात्विकी आहे. केचित यज्ञ तपो दान व्रतानी नियमान यमान अत्यंतवंत एवेशाम लोकात कर्म विनिर्मिताः. भागवत 11:14-11. काही जण यज्ञ, तप, दान, व्रते, नियम, यम इत्यादींना कल्याणाचे साधन म्हणतात. या लोकांना त्या त्या कर्मानुसार त्या त्या लोकांची प्राप्ती होते. या कल्पाच्या आरंभी सत्ययुगामध्ये सर्वजण जन्मताच कृतकृत्य होते, म्हणून त्याचे एक नाव कृतयुग असेही आहे. त्यावेळी फक्त प्रणवच ओंकार वेद होता आणि तपश्चर्या, पावित्र्य, दया आणि सत्य अशा 4 चरणांनी युक्त असा धारण केलेला धर्म होता. त्यावेळेचे निष्पाप आणि केवळ तप करणारे लोक शुद्ध अशा माझी उपासना करीत होते. हे उद्धवा, त्रेतायुगाच्या आरंभी माझ्या हृदयातून प्राणांच्या द्वारा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद असे 3 वेद प्रकट झाले. त्यापासून होता, अधर्व्यू व उद्गाता हे कर्मरूप 3 भेद असणाऱ्या यज्ञांच्या रूपाने मी प्रकट झालो. भागवत 11:17, 10-12. 4 सनकादी नैश्चिक कुमारांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला तेव्हा ब्रह्मदेवाने माझे स्मरण केले म्हणून हंस रूपाने प्रकट होऊन मी त्यांना उपदेश केला. योग, तप, सांख्य, सत्य, मन, प्राण, वेद, ऋत, तेज, श्री, कीर्ती आणि इंद्रिय निग्रह या सर्वांचे अधिष्ठान, आश्रय, आत्मा मीच आहे. भागवत 11:14, 19, 39 आणि 40 अशा ब्राह्मी श्री विष्णूंना जाणून घेऊ. 669 ब्रह्मज्ञ हो, वेदांना पूर्ण जाणणारा, वेदज्ञ, ब्रह्मज्ञानी, वेदानां सामवेदोस्मी. परमश्रेष्ठी ब्रह्मदेव जेव्हा जीवसृष्टीचे ज्ञान संपादन करण्यासाठी एकाग्रचित्त झाले त्यावेळी त्यांच्या हृदयाकाशातून नाद उमटला. तोच ओंकार हा 3 मात्रांनी युक्त प्रकट झाला. ओंकार हेच प्रकृतीचे अव्यक्तातून व्यक्त रूपात प्रकट होणे. हा स्वयंप्रकाशी असून परब्रह्माचा बोध करून देणार आहे. जो परमात्म्यापासून हृदयाकाशात प्रकट होऊन वेदरूप वाणीला अभिव्यक्त करतो तोच हा ओंकार. आपला आश्रय परब्रह्माचा ओंकार हा साक्षात वाचक आहे आणि तो सर्व मंत्र, उपनिषदे आणि वेदांचे सनातन बीज आहे. ओंकाराचे 3 वर्ण आहेत. त्यापासून सत्व, रज, तम, त्रिगुण आणि ऋक्, यजु, साम या 3 नावांना भू, भुवस्व या 3 अर्थांना आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 वृत्तींना धारण करतात. किती सुरेख या ओंकाराचं ज्ञान आपल्याला मिळून जातं. यानंतर भगवान ब्रह्मदेवानी यापासून अंतस्थाशी वर्णमाला तयार केली आणि वर्णमालेच्या योगाने त्यांनी आपल्या 4 मुखापासून होता, अधर्व्यू, उद्गाता आणि ब्रह्मा या 4 ऋतुजांचे कर्म सांगण्यासाठी ओंकार आणि व्यावृत्तीसह 4 वेद प्रकट केले. ते त्यांनी आपल्या ब्रह्मर्षी पुत्रांना वेदांचे शिक्षण दिले. त्यानंतर त्यांच्याच नैष्ठिक ब्रह्मचारी शिष्यांच्या द्वारे 4 युगांमध्ये परंपरेने वेदांचे रक्षण होत राहिले. द्वापार युगाच्या शेवटी महर्षींनी त्यांचे विभाग सुद्धा केले. या वैवस्वत मन्वंतरामध्ये सुद्धा ब्रह्मदेव, शंकर इत्यादी लोकपालांच्या प्रार्थनेवरून अखिल विश्वाला जीवन देणाऱ्या भगवंताने धर्माचे रक्षण करण्यासाठी पराशरांपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने अवतार घेतला आणि त्याने वेदांचे 4 विभाग केले. मंत्राचे वर्गीकरण करून त्यातून ऋक्, साम, यजु आणि अथर्व या 4 संहिता तयार केल्या आणि 4 शिष्यांना बोलावून प्रत्येकाला एक संहितेचे शिक्षण दिले. असे श्री विष्णूच कालातीत ब्रह्मज्ञ असतात. 670 ब्राह्मण प्रिय, ब्राह्मणाला प्रिय असणारा. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाम अमृतस्या व्यस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकांतिकस्य च. गीता 14:27. सनातन धर्माचा आधार मी आहे आणि माझा आधार आहे सनातन धर्म. हे 2 नाही तर एकच आहे. सनातन धर्म माझे स्वरूप आहे
अविनाशी अमृताचे अधिष्ठान मीच आहे आणि माझेच अधिष्ठान अविनाशी अमृत मीच आहे. अविनाशी अमृत आणि मी ही दोन तत्वे नाही तर एकच आहे. याच अविनाशी अमृताच्या प्राप्तीला भगवंताने अमृतमश्रुते असे म्हटले आहे. ब्रह्म जाणणारा ब्राह्मण तोच कृष्ण अविनाशी अमृत शाश्वत आहे. मुखतो वर्तत ब्रह्म पुरुषस्य गुरुत्वः यस्तुन्मुखत्वाद वर्णानां मुख्यो भूत ब्राह्मणो गुरु. भागवत 3:6-30. विदुरा, भगवंताच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रकट झाले. मुखापासून प्रकट झाल्यामुळे ब्राह्मण सर्व वर्णात श्रेष्ठ आणि सर्वांचे गुरु आहेत. भगवंत प्रत्यक्ष ब्राह्मणांची पाद्यपूजा करीत. यज्ञातील हवीर द्रव्य अग्नीच्या मुखातून यज्ञ पुरुषाला प्राप्त होते. अग्नी हा पवित्र शुद्ध आहे. ब्राह्मण हे त्याचे मुख आहे. भगवंत ब्राह्मणाचा शाप प्रमाण मानित. सनकादी 4 नैष्ठिक ब्राह्मणाने वैकुंठातील जय विजय पार्श्वदांना दिलेला शाप भोगण्यास पृथ्वीतलावर पाठवले. तेव्हा मी आपणास नेण्यास येईन असे म्हणून रामकृष्ण नृसिंह अवतार घेऊन त्यांना मुक्त केले. खरे तर ते उलटू शकले असते. ऋषीने जांबवती नंदन सांबाला यादव कुळ नष्ट होण्याचा दिलेला शापही भगवंताने न उलटवता तो मान्य केला व यादव कुळ नष्ट झाले. पण धर्माची चौकट बांधणी घट्ट राहावी, नीतिमूल्यांची कदर व्हावी हा त्यामागचा मूळ हेतू आहे. अशा ब्राह्मणांना भागवत तत्व प्राप्त झाल्यानंतर आणखी काही मिळवायचे शिल्लक राहत नाही व ते मुक्त होतात. म्हणून असे श्री विष्णू ब्राह्मण प्रिय म्हणून वंदनीय ठरतात. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 84 आणि नाम 670 संपन्न झाली. हरिओम.